राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला होणार सादर. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चहापानाचा कार्यक्रम. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून केंद्राकडून मिळणाऱ्या भरघोस सहाय्याचा फायदा राज्याला होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयकं मांडली जाणार असून भरपूर चर्चेची संधी सत्ताधारी आणि विरोधकांना मिळेल. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं असून कोणाच्याही मनात शंका असेल तर ती योग्य अथॉरिटीकडे मांडायला हवी. मुख्यमंत्री. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणारा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारा असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. लोकशाही आणि संविधानाचा सत्ताधारी पक्षाकडून सन्मान राखला जात नसल्याची विरोधकांची टीका. विरोधकांच्या आरोपांचं सरकारकडून खंडन. येणाऱ्या काळात जग एआयच्या शक्तीचा वापर कशा प्रकारे करेल या दृष्टीने एआय इम्पॅक्ट परिषद कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरली असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन. काँग्रेसच्या आचरणामुळे देशाचं नुकसान होत असून काँग्रेस देशावर ओझं बनली असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेरठ इथल्या कार्यक्रमात घणाघाती टीका. राज्यात आयोजित एआय फॉर ॲग्री 2026 या जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज केली व्यक्त. देशातली पुढील कृषी क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान चलित असेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं मुंबईतल्या परिषदेत प्रतिपादन. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 या पुरस्कारांचं वितरण तसंच महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा प्रारंभ. जम्मू काश्मीरमधल्या ऑपरेशन त्राशीमध्ये 3 दहशतवादी ठार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं भारतापुढे 188 धावांचं लक्ष्य. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आदिती